नमस्कार. आज आपण करणार आहोत मटर पनीरची भाजी. त्याच्यासाठी आपण घेतलेले मटर, अर्धा कांदा, एक मिरची, एक टमाटर, कढीपत्ता आणि हे 100 ग्राम पनीर. ह्यात आपण 3 चमचे तेल टाकलेलं आहे. कांदा टाकलेला आहे तेलामध्ये. मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर मिरची टाकलेली आहे, एक जी कापलेली होती ती. त्यानंतर कापलेले 2 टमाटर टाकलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून टमाटर जळणार नाही. 2-3 मिनटं मस्तपैकी ह्यांना जरा मिक्स होऊ द्या, शिजवायला ठेवतो. हे बघा, 2 टमाटर मस्तपैकी एकजीव करायला ठेवलेले आहेत आणि ते मस्तपैकी रंग चढतो त्याला टमाटरचा. कढीपत्ता टाकलेला आहे त्यात. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. टमाटरच्या भाजीचा कसा वास येतो सेम तसा वास येतो. त्याच्यात मी साखर टाकलेली नाही आहे. आता आपण ह्यात टाकणार आहोत पनीर मटर मिक्स मसाला. त्याच्यानंतर हे पाव किलो मटर टाकलेले आहेत. मस्तपैकी पनीर मटर मसाला टाकलेला आहे. घट्ट झाल्यामुळे थोडंसं मी याच्यात पाणी टाकतो. नंतर हा पाऊण चमचा हा मीठ टाकलेला आहे मी. त्यानंतर थोडा जसं जर मीठ कमी लागलं तर नंतर टाकता येईल, जास्त व्हायला नको. चिमूटभर असा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा हा आमचा मालवणी मसाला. ते मसाले सगळे टाकून झाल्यानंतर मस्तपैकी असा एकजीव करत राहायचं आहे. एकजीव केल्यानंतर मी घरचं जे वाटण बनवलेलं आहे, आमचं वाटण मालवणी पद्धतीचं, 2 चमचे तर टाकणारच आहे त्याची. खोबऱ्याचं वाटण 1 चमचा. हे मस्तपैकी एकजीव होऊन द्यायचं मस्तपैकी. आणि शेवटी पनीर टाकूया आपण. पनीर ही आणून ठेवलेलं आहे 100 ग्रॅम. मस्तपैकी कट करून टाकून देऊया. हे बघा कसं मस्तपैकी कर्री आलेली आहे आणि त्यात आपण हे पनीर टाकणार आहोत. मस्तपैकी एकजीव करून घेतो यांना आणि वाफेवर ठेवून देतो. मस्तपैकी ठेवलेलं आपण तयार होण्यासाठी. 5 मिनिटांनी गॅस बंद करू. मंद आचेवर ठेवलेलं आहे आता आणि सर्व करू.